Good afternoon students. Today we are going to learn the chapter number 2, parallel lines. This chapter is divided or based on only 14 points. तुम्हाला जर हे 14 पॉइंट्स व्यवस्थित समजले, त्याच्या कन्सेप्ट लक्षात आल्या तर पूर्ण चॅप्टरवरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं खूप इझी आहे आणि जॉमेट्री जे काही अवघड वाटतं ते तुम्हाला अवघड वाटणार नाही. तर सुरुवातीपासून व्यवस्थित समजून घ्या. पहिली डेफिनेशन आहे पॅरलल लाईन्स. ही आपण अगोदर शिकलेलो आहे. व्हॉट इज पॅरलल लाईन? The lines which are coplanar and which do not intersect to each other are called as the parallel lines. Suppose this is a line L and this is line M. These two lines are coplanar. That means these lie in same plane किंवा ते एकाच प्लेन मध्ये असतात and they do not intersect to each other. एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. These lines are called as the parallel lines. Parallel lines चे अनेक एक्झाम्पल आपण बघतो. नोटबुकमध्ये ज्या लाईन्स असतात त्या पॅरलल असतात किंवा जी विंडो असेल ते विंडोचे बार्स असतील ते पॅरलल असतात किंवा रेल्वेचे रूळ असतील ते पॅरलल असतात. म्हणजे अशा पद्धतीने अनेक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. आता ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्याच्यावर डिपेंड आणखी काही प्रॉपर्टीज आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. बघा आता दोन लाईन्स मी काढतो त्या पॅरलल नाही आहेत. समजा ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. दिस टू लाईन्स आर नॉट parallel. Suppose this is line L, this is line M. This is a transversal for these two lines. It is T. आता ह्या ट्रान्सव्हर्सलने या लाईनला इथे इंटरसेक्ट केले म्हणून 4 अँगल तयार झाले. 1 2 3 4. तसेच इथे पण पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवर 4 अँगल्स तयार झालेत. 1 2 3 4. मग आता आपण आपल्या सोयीसाठी याला काहीतरी नाव देऊन टाकूया. A B C and D. E F G H ही नावं देताना कुठेही त्याचं पाठांतर करू नका. सहज जी वाटतील ती नावं देऊन टाका. आता या ठिकाणी हे जे 8 अँगल्स तयार झालेत, 8 अँगल्स आर हिअर, त्याचे 2-2 ची एक पेयर तयार होईल. आता ही पेयर्स तयार होताना काय अटी वापरल्यात ते आपण पाहू. आता पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल कोणाला म्हणायचं? पहिली अट, ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एकतर ते लेफ्ट साईडला पाहिजे किंवा एकतर राईट साईडला पाहिजे. दुसरं, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत एकतर त्याच्या अप्पर पार्टमध्ये पाहिजे किंवा एकतर त्याच्या लोअर पार्टमध्ये पाहिजे. मग आता आपण विचार करूया. ह्या ट्रान्सव्हर्सलची ही लेफ्ट साईड, दोन लाईनची अप्पर पार्ट म्हणजेच अँगल बी अँड अँगल एफ, अँगल बी अँड अँगल एफ. सेकंड, अँगल सी अँड अँगल जी. थर्ड, इकडच्या बाजूला विचार करूया. आता तोच क्रायटेरिया राईट साईडला दोन्ही लाईनच्या अप्पर पार्टमध्ये अँगल ए अँड अँगल ई. आणि फोर्थ पियर येते अँगल डी अँड अँगल एच, अँगल डी अँड अँगल एच. अशा पद्धतीने ह्या 4 पियर्स तयार झाल्या. पुन्हा लक्षात घ्या, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला एकतर लेफ्टला किंवा एकतर राईटला आणि ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्याच्या एकतर अप्पर पार्टमध्ये किंवा त्याच्या एकतर लोअर पार्टमध्ये. मग अप्पर पार्ट घेतला तर बी अँड एफ तयार होते पियर, लोअर घेतला तर सी अँड जी होते. तोच क्रायटेरिया राईट साईडला अँगल ए अँड अँगल ई, अँगल डी अँड अँगल एच. अशा पद्धतीने करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पियर्स तयार होतात. सेकंड टाईप, पियर्स ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. अल्टरनेट इंटिरियर म्हणजे काय? या दोन लाईनच्या मध्ये पाहिजे. ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला एक पाहिजे, दुसऱ्या साईडला दुसरा पाहिजे. त्याचबरोबर एक अँगल टॉपला असेल तर एक बॉटमला पाहिजे. चला, असं क्रायटेरिया 3 कंडिशन फॉलो करणारा जी पेयर असेल तिला आपण म्हणणार आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. मग हे क्रायटेरिया कोण फॉलो करते? दोन लाईनच्या मध्ये ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला एक सी, दुसऱ्या बाजूला ई. अँगल सी अँड अँगल ई आणि दुसरी पेयर तयार होते अँगल डी अँड अँगल एफ. दोनच पेयर तयार होतात अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. तिसरा टाईप आहे पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला जे इंटेरियर अँगल्स असतील, इंटेरियर कोणाला म्हणायचं? ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला एकतर लेफ्टला किंवा एकतर राईटला, पण या ज्या दोन लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. मग अँगल सी अँड अँगल एफ, अँगल सी अँड अँगल एफ ही पेयर तयार झाली. आणि दुसरी डी अँड ई, अँगल डी अँड अँगल ई. अशा पद्धतीने इंटेरियर अँगलच्या 2 पेयर तयार होतात, सी अँड एफ, डी अँड ई. चौथा टाईप आहे
पेयर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. अल्टरनेट एक्सटेरियर, अल्टरनेट पाहिजे, क्रॉसमध्ये पाहिजे, पण एक्सटेरियर बाहेरच्या भागात. मग कोणतं आहे? बी अँड एच, ए अँड जी. अँगल बी अँड अँगल एच, अँगल ए अँड अँगल जी. व्यवस्थित फिगर समजून घ्या, 2-3 वेळेस चांगली प्रॅक्टिस करा. ह्या जर 4 पेयर तुमच्या चांगल्या लक्षात आल्या तर पूर्ण चॅप्टर तुमच्या लक्षात येणार आहे. उदाहरण सोडवताना कुठलीही अडचण येणार नाही. नाउ लेट अस सी सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. फिगर तीच आहे, 2 लाईन्स आहेत, त्याची टी ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि या 4 पेयर्स 8 अँगल्स तयार झाले, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला 4 प्रकारच्या पेयर्स तयार झाल्या होत्या, त्या आपण बघितल्या. त्यांच्या प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टीज काय? जर करस्पॉन्डिंग अँगलची कोणतीही एक पेयर, करस्पॉन्डिंग अँगलची कोणतीही एक पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या सगळ्या कॉन्ग्रुएंट असतात. 3 एकूण 4 पेयर तयार होतात. कोणती एक कॉन्ग्रुएंट, उरलेले 3 कॉन्ग्रुएंट. 1 पेयर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल सी आणि ई ही पेयर कॉन्ग्रुएंट असेल किंवा डी आणि एफ ही कॉन्ग्रुएंट असेल तर अल्टिमेटली दुसरी सुद्धा कॉन्ग्रुएंट होते. 1 पेयर ऑफ इंटिरियर अँगल, अँगल सी अँड एफ किंवा अँगल डी अँड ई, या दोन्हीपैकी कुठली एक सप्लिमेंटरी असेल तर दुसरी ऑफ सप्लिमेंटरी होते. तर या प्रकारचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, प्रॉपर्टीज आहेत, ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणखी आपण पुढचं बघतोय अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे नेमकं काय, याचा वापर आपण कसा करतो बघा. समजा या 2 लाईन्स आहेत, लाईन एल, लाईन एम. इथे ए बी सी डी अशा अँगल तयार झाले. तर 2 स्ट्रेट लाईन्स आहेत. अशा वेळेस अपोजिट जे अँगल दिसतात त्यांना व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणतात. म्हणजेच अँगल ए इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, अँगल बी इज ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. यांना म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. लिनियर पेयर्स काय असतात ते आपण समजून घेऊ. समजा अशी एक लाईन आहे आणि इथे अशी एक लाईन काढली, ए बी सी आणि डी. तर इथे हा एक अँगल तयार झाला आहे सी बी ए आणि हा दुसरा तयार झाला आहे सी बी डी. सी बी एची ही साईड बी ए आणि सी बी डीची ही बी डी साईड, या दोन्ही ज्या साईड्स आहेत ह्या अपोजिट अँगलची पेयर तयार करतात आणि दोघांचे इंटिरियर पार्ट सेपरेट आहेत. असे जे अँगल्स असतात त्यांना आपण अँगल्स इन लिनियर पेयर म्हणतो आणि हे जे अँगल्स इन लिनियर पेयर असतात त्यांची ॲडिशन 180 असते. म्हणजेच अँगल ए बी सी प्लस अँगल सी बी डी इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजेच ते सप्लिमेंटरी असतात. मग हीच लाईन जर आपण पुढे वाढवली तर आणखी 2 अँगल वाढतात, त्यांच्यात पण तेच रिलेशन आहे. म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 180, ए प्लस डी इक्वल टू 180, डी प्लस सी इज इक्वल टू 180 अँड बी प्लस सी इज इक्वल टू 180. त्यालाच आपण म्हणतो अँगल्स इन लिनियर पेयर. या सगळ्या प्रॉपर्टीचा विचार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करायचा आहे. दुसरी एक कन्सेप्ट आपण बघूया. जर समजा असं झालं की ही एक लाईन आहे एल नावाची, दुसरी एम नावाची आणि इथे ही आहे टी नावाची. इथे अँगल तयार झाला आहे ए बी सी डी ई एफ जी आणि एच. आता जर असं झालं की ही जी इंटेरियर अँगलची पेयर आहे या दोघांची ॲडिशन ही 2 राईट अँगलपेक्षा कमी आली. 2 राईट अँगलपेक्षा कमी म्हणजे किती? 90 प्लस 90 180. म्हणजे या दोघांची ॲडिशन जर 180 आली किंवा 180 पेक्षा जास्त आली, म्हणजे 2 राईट अँगलपेक्षा जास्त आली, तर ज्या साईडला ही 180 पेक्षा कमी येते त्या साईडला ही जी लाईन आहे या दोन्ही लाईन्स एकमेकीला इंटरसेक्ट करतील. ही स्टेटमेंट असं आहे, इफ सम ऑफ 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ ए ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाइन्स इज लेस दॅन 2 राईट अँगल, then the line produce in that direction, then these 2 lines produce in that direction intersect each other. या दोन्ही एकमेकीला इथे इकडे इंटरसेक्ट करणार आहेत. अशा पद्धतीने हे सगळे प्रॉपर्टीज आहेत ह्या तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. इथे लिहिण्यासाठी आपण मुद्दाम वेळ वाया घालवलेला नाही आहे, फक्त तुमच्या डोक्यात त्या कन्सेप्ट राहिल्या पाहिजे की नेमका याचा अर्थ काय. आपल्याला डेफिनेशन कोणीही विचारणार नाही, आपल्याला याचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत.
तर तुम्ही पूर्णपणे जेव्हा जे आपण बघितलं आहे आता ते सगळं एकदा परत बुक्समध्ये बघा आणि फक्त अंडरलाईन करून ठेवा. पाठांतर करायची गरज नाही. शॉर्टकट जे आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा. आत्तासुद्धा व्हिडिओ पाहताना तो मध्ये मध्ये पॉज करा, ते वहीमध्ये उतरून घ्या आणि मग पुढे पुढे जात राहा. पॉईंट्स फक्त लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा एखादं एक्झाम्पल सोडवायचं असेल तर पॉईंटवरून आपण पटकन ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता यातला पाचवा जो पॉईंट आहे, पाचवा पॉईंट काय बघा, त्याला म्हटलेलं आहे इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम. आता हा इंटेरियर अँगल थेरम आहे काय नेमका तो एकदा आपण समजून घेऊ. समजा ही लाईन L आहे आणि ही M आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल T आहे. इफ लाईन L पॅरलल टू लाईन M, जर ही लाईन L ही M ला पॅरलल असेल तर ही कंडिशन देन काय होणार आहे, इंटेरियर अँगलच्या ज्या पियर्स तयार होतात त्या कॉन्ग्रुएंट असतात. मग आता इथे समजा आपण इथून सुरुवात केली ABCDEFGH, तर इंटेरियर अँगल कोणते कोणते आहेत आपले, अँगल C आणि अँगल F, अँगल D आणि अँगल E. सॉरी मी अगोदर कॉन्ग्रुएंट म्हटलं तर कॉन्ग्रुएंट नाही, तर ते सप्लिमेंटरी असतात. जेव्हा लाईन्स पॅरल असतील त्यावेळेस हे ज्या इंटेरियर अँगलच्या पियर असतील ह्या सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच काय, देन अँगल C प्लस अँगल F इज इक्वल टू 180 डिग्री अँड अँगल D प्लस अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री. पुन्हा लक्षात घ्या, पहिली कंडिशन काय आहे, तुम्हाला थेरम किंवा याचं रिटर्न स्टेटमेंट कोणी विचारणार नाही, डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन करावं लागतं, वापरावं लागतं, ॲप्लिकेशन असतं त्याचं आपल्याला. तर टू लाईन्स आर पॅरलल ही कंडिशन आहे पहिली. मग जर पॅरलल असले तर काय होईल, इंटेरियर अँगलचे ह्याच्यात पियर आहेत दोन, अँगल C आणि F, दोघांचे ॲडिशन 180 म्हणजे ते सप्लिमेंटरी झाले. D आणि E हे सुद्धा काय झाले, सप्लिमेंटरी. याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल थेरम. याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल थेरम. आता हा जो इंटेरियर अँगल थेरम आहे याचा कॉन्व्हर्स काय नेमका, याचा कॉन्व्हर्स आता याचा कॉन्व्हर्स जो आहे, हा जो कॉन्व्हर्स असेल या कॉन्व्हर्सलाच इंटेरियर अँगल टेस्ट पण म्हणतात. इंटेरियर अँगल टेस्ट. आता इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे काय, जर आपल्याला सांगितलेलं असेल की दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे चेक करा. आपल्याला काय सांगितलंय, दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे चेक करा. मग आता देताना आपल्याला काय देतील, हे जे इंटेरियर अँगलचे दोन पेअर झाले आहेत त्यापैकी एक सप्लिमेंटरी दिलेली असेल. म्हणजे काय, इफ, हीच फिगर आपण कन्सिडर करूया, इफ अँगल C प्लस अँगल F इज इक्वल टू 180 किंवा ही पेयर 180 दिली असेल, सप्लिमेंटरी दिली असेल, और अँगल D प्लस अँगल E इज इक्वल टू 180, देन तर काय होईल, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल होतील. देन लाईन L पॅरलल लाईन M. म्हणजे आपल्याला जर सांगितलं की ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे चेक करा, तर आपण काय चेक करणार, तर ह्या दोन पेअरपैकी एक पेअर सप्लिमेंटरी आहे का. दोन्ही सप्लिमेंटरी असण्याची गरज नाही, कारण अल्टिमेटली एक जर सप्लिमेंटरी झाली तर दुसरी आपोआप सप्लिमेंटरी होत असते. ते पुढे तुमच्या लक्षात येईल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. तर या पद्धतीने हे थोडक्यात लक्षात ठेवा. इंटेरियर अँगल थेरम म्हणजे काय, अगोदर त्या लाईन्स पॅरलल पाहिजे तर इंटेरियर अँगलच्या ह्या पेअर सप्लिमेंटरी होतील. त्याचा कॉन्व्हर्स किंवा इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे काय, तर जर या दोन पेअरपैकी एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर ह्या दोन लाईन्स काय होतात, पॅरलल होतात. यालाच म्हटलं जातं इंटेरियर अँगल थेरम अँड इंटेरियर अँगल टेस्ट. आता पुढचा आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम म्हणजे काय, इफ लाईन L इज पॅरलल टू लाईन M, देन करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या चार पेअर तयार झाल्या त्या कॉन्ग्रुएंट असतात. कोणत्या कोणत्या, देन अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल F,
Angle C is congruent to angle G. Angle A is congruent to angle E, and angle D is congruent to angle H. लाइन्स पॅरलल असतील तर या चारीच्या चारी पेअर कॉन्ग्रुएंट असतात. याचा कॉन्व्हर्स काय किंवा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणजे काय, तर याच्या उलट फक्त या चार पैकी कुठली एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर या लाईन पॅरलल होतात. म्हणजे काय, इफ अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ और angle C is congruent to angle G or angle A is congruent to angle E or angle D is congruent to angle H, then काय असेल, line L is parallel to line M. Parallel to line M म्हणजे अशा पद्धतीने हा जो थेरम आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि तो त्याचा कॉन्व्हर्स आहे. लाईन अगोदर पॅरलल असतील तर या पेअर कॉन्ग्रुएंट, उलट जर या चार पैकी एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर या लाईन्स पॅरलल होतात. म्हणजे आपल्याला लाईन पॅरलल दाखवायच्या असतील तर त्यासाठी ती टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. पुढचा पॉइंट आहे अल्टरनेट अँगल थेरम. पुन्हा इफ लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम देन अल्टरनेट अँगलचे जे दोन पेअर त्या कॉन्ग्रुएंट, अँगल सी कॉन्ग्रुएंट ई, अँगल डी कॉन्ग्रुएंट एफ. लाईन पॅरलल्स तर या दोन्ही अल्टरनेट अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट. याच्या अपोजिट इफ angle C congruent angle E or angle D congruent angle F, then line L parallel to line M. अशा पद्धतीने हे तीनही थेरम आणि त्याचे कॉन्व्हर्स म्हणजेच त्यांच्या टेस्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. पुढचं बघूया करोलरी. फर्स्ट करोलरी म्हणजे उपप्रमेय, सब थेरम असतो तो. मग आता याचा अर्थ काय नेमका, पहिलं करोलरी जे आहे आपलं ती करोलरी आहे इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स इन अ प्लेन देन द टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. समजा अशी एक लाईन आहे आणि ह्या लाईनला ही जी लाईन आहे इथे समजा ही यल लाईन आहे आणि ही यम आहे, तर ही यम लाईन ह्या यल लाईनला परपेंडिक्युलर आहे. तसंच ती आणखी दुसऱ्या ही जी आहे ही आणखी एक इथे ही जी दुसरी एक लाईन आहे टी नावाची तिला पण परपेंडिक्युलर आहे, तिला पण परपेंडिक्युलर आहे. थोडंसं जरा फिगर चेंज करूया आपण. टी नाव दिलं, नावं कोणतीही देऊ शकतात, पाठांतर होऊ नये म्हणून मुद्दा मी वेगवेगळी नावं देतोय प्रत्येक वेळेस. मग आता या ठिकाणी जर समजा लाईन यल यम जी आहे ही यलला परपेंडिक्युलर आहे, इफ लाईन यम इज परपेंडिक्युलर, हा शॉर्टकट लिहा, टू लाईन टी यल, ही यम लाईन जी आहे ती यलला परपेंडिक्युलर आहे. तसेच अँड line M is perpendicular to line T. M लाईन L ला पण परपेंडिक्युलर आहे, तीच लाईन T ला परपेंडिक्युलर आहे. असं जर असेल तर देन लाईन L इज परपेंडिक्युलर टू लाईन T. या दोन्ही लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील किंवा इफ लाईन एम इज परपेंडिक्युलर टू एल, पण त्यासाठी ह्या सगळ्या लाईन्स को प्लेनर पाहिजे, एकाच प्लेनमध्ये पाहिजे. मग एम इज परपेंडिक्युलर टू एल, एम इज परपेंडिक्युलर टू टी, देन दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. सेकंड करोलरी पाहूया. सेकंड करोलरी काय सांगते, समजा ही एक लाईन आहे एल नावाची, ही एम ला पॅरलल आहे, ही एम ला पॅरलल, म्हणजे देताना काय देणार, इफ लाईन
L is parallel to line M. L is parallel to line M. आणखी सेकंड कंडिशन आहे, ही L जी आहे ती N ला पण पॅरलल आहे. ही वर असू शकते, खाली असू शकते. अँड लाईन L इज पॅरलल टू लाईन N. ही या लाईनला पॅरलल आहे, ही या लाईनला पॅरलल आहे. असं जर झालं तर या तिन्ही लाईन्स एकमेकीला पॅरलल असतात. देन लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. ही करोलरी या ठिकाणी दिलेली आहे. याचा वापर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना करायचा असतो, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा प्रूफसाठी सुद्धा विचारला जातो. एकदम इझी आहे, कुठेही कशाही प्रकारे पाठांतर करायचं नाही, सहज एक एक स्टेप घेत जायचे. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. एक ट्रायंगल दिला आहे, मग कोणताही ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. ABC हा एक ट्रायंगल आपल्याला देऊन ठेवला आहे. मग गिवन पार्ट फक्त ट्रायंगल दिलं आहे, बाकी काही दिलेलं नाही. मग आपण म्हणणार गिवन इन ट्रायंगल ABC. काय प्रूव्ह करायचं आहे? सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तिन्ही अँगलची ॲडिशन जी आहे ती 180 दाखवायची. म्हणजेच काय? टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? अँगल ABC प्लस अँगल BCA प्लस अँगल CAB इज इक्वल टू 180. कुठेही काही पाठांतर नाही, फिगर लक्षात ठेवायची. डायरेक्ट एक ट्रायंगल घ्या, कोणती नावं द्या, गिवन घ्या आणि टू प्रूव्ह घ्या. आता यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं. कन्स्ट्रक्शन आहे ड्रॉ अ लाईन पॅरलल टू साइड BC passing through point A. या A मधून जाणारी इथे लाईनचं नाव L लिहिलं तरी चालेल. लाईन L पॅरलल टू साइड BC पासिंग थ्रू पॉइंट A. इथे आपल्या सोयीसाठी आपण एक P पॉइंट घेऊया आणि इथे एक Q घेऊया. आता प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. प्रूफ इथे जर आपण पाहिलं तर लाईन L आणि साइड BC पॅरलल आहे. त्यांची AB जर आपण ट्रान्सव्हर्सल मानली तर हा अँगल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगलची पेअर तयार होते. हे कसं लक्षात येईल आपल्या? थोडा वेळ मी काय करतो, हे जरा पुसून टाकतो, थोडा वेळ पुसतो आणि ही बाजू इकडे वाढवतो अशी. आता तुमच्या लक्षात येईल बघा. हे पण थोडं सरळ करून घेतो इथे. या ठिकाणी आपण P पॉइंट घेतलेला होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा की ही जी लाईन आहे L लाईन ही या BC ला पॅरलल आहे, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. दोन्ही लाईनच्या मध्ये आले, ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला एक, दुसऱ्या साईडला दुसरा, अशी जी पेअर तयार होते ती अल्टरनेट अँगलची असते. आणि जेव्हा लाईन पॅरलल्स असतात त्यावेळेस ही अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट असते. हे आपल्याकडे अल्टरनेट अँगल थिअरम आहे. म्हणजेच काय? अँगल PAB कॉन्ग्रुएंट अँगल ABC. इथे एखादं नाव दिलं तरी चालेल आपल्या सोयीसाठी, पण गरज नाही वाटत इथे, तर ठीक आहे. PAB ABC इक्वेशन नंबर 1 कारण द्यायचं असेल तर अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल थेरम पहिलं मिळालं. आता परत हे जोडून देऊया इकडे. आता परत इथला विचार करा. इथे पण तीच कंडिशन आहे. लाईन पॅरलल, AC त्यांची ट्रान्सव्हर्सल, तर ही अँगलची पेअर सुद्धा अल्टरनेट अँगल होते. अँगल QAC कॉन्ग्रुएंट अँगल QAC कॉन्ग्रुएंट अँगल ACB इक्वेशन नंबर 2 दोघांसाठी सुद्धा रिझन तेच. सेकंड इक्वेशनसाठी तेच रिझन. दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करा. ॲड इक्वेशन
1 and 2. ॲड इक्वेशन 1 and 2. तुम्ही कोणतेही पेअर अगोदर किंवा नंतर लिहू शकतात. दोघांची ॲडिशन केली तर काय होईल? अँगल PAB प्लस अँगल QAC इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल ACB. आता या ठिकाणी आपण ही जी पेअर घेतली आहे इथे PAB प्लस QAC इक्वल टू ABC प्लस ACB. ABC ACB. आता इथे जर आपण विचार केला तर हा जो ट्रायंगल ABC आहे त्याचा तिसरा अँगल फक्त शिल्लक राहिला आहे BAC. तो दोन्ही साईडला ॲड करा. ॲड अँगल BAC टू बोथ साइड्स. Therefore angle BAC plus angle PAB plus angle QAC is equal to angle ABC plus angle ACB plus angle BAC. हे तिन्ही अँगल जे या ट्रायंगलचे आहेत. आता या ठिकाणी हे दोन छोटे छोटे अँगल जर ॲड केले कोणते BAC आणि PAB तर मोठा अँगल तयार होतो PAC. Therefore अँगल PAC प्लस अँगल QAC इज इक्वल टू ती साईड तशीच राहणार आहे अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. आता या ठिकाणी विचार करा दोन्ही एकत्र करून मोठा अँगल तयार झालाय PAC आणि हा दुसरा आहे QAC. ही स्ट्रेट लाईन आहे. इथे ही ट्रान्सव्हर्सल मानली तर हे दोन जे अँगल तयार झालेत PAC आणि QAC ही अँगल्स इन लिनियर पेअर तयार होते. आणि आपल्याला नेहमी माहिती आहे अँगल्स इन लिनियर पेअर जे आहे ही ऑलवेज सप्लिमेंटरी आहे. म्हणजेच या दोघांची ॲडिशन 180. Therefore 180 डिग्री इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. आणि कारण अँगल्स इन लिनियर पेयर्स फक्त आपल्याला जसं हवंय तसं फक्त लिहून घ्या उलटपालट करा फक्त. Therefore अँगल ABC प्लस अँगल BCA प्लस अँगल CAB इज इक्वल टू 180 डिग्री. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने कुठलंही पाठांतर न करता हा थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. Hello students, let us see the practice set number 2.1. The first example, line RP is parallel to line MS and DK is the transversal. We have given this angle 85 degree and we have to find out all 4 angles remaining. आता या ठिकाणी बघा पहिली अट आपल्याला दिली आहे की लाइन्स पॅरलल आहे. लाइन्स पॅरलल म्हटल्या का करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर कॉन्ग्रुएंट झाल्या, इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्स सप्लिमेंटरी झाल्या आणि अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर्स कॉन्ग्रुएंट झाल्या. आता आपण एक एक विचार करूया. या ठिकाणी हा आणि हा अँगल जर पाहिला तर हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, दोघांच्या व्हॅल्यू सारखे असणार आहे. आता पहिला काय विचारला तो बघू, RHD. मग हा RHD आणि DHP ही अँगल्स इन लिनियर पेअर आहे. जेव्हा ते अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर दोघांची ॲडिशन 180. अँगल DHR किंवा RHD जे नाव आपल्याला दिलंय ह्याच्यामध्ये तेच घेऊया. RHD प्लस अँगल DHP इज इक्वल टू 180. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर्स.
व्हॅल्यू पुटअप करा. RHD माहीत नाही आहे तसाच ठेवा. DHP दिला आहे 85 डिग्री. 85 इज इक्वल टू 180. देअरफॉर RHD इज इक्वल टू 80 मायनस 85. देअरफॉर अँगल RHD इज इक्वल टू 95 डिग्री. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड PHG. अगेन ही जी पेअर आहे ही पण लिनियर पेअर आहे. दोघांची ॲडिशन 180 होऊ शकते. पण त्यातलं सोपं हे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कायम कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल इथे घेतलं तरी चालेल. PHG अँगल PHG इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच त्यांचं मेजरमेंट सारखं असतं. मग PHG त्याच्याशी RHD. अँगल RHD देअरफॉर अँगल PHG इज इक्वल टू 95 डिग्री. दिस इज द सेकंड व्हॅल्यू. आणि रिझल्ट इथे जे आपण देतोय याला द्यायचं अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. थर्ड व्हॅल्यू HGS. हा इथला हा आणि हा लाईन पॅरलल सरळ सरळ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. जेव्हा लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. किंवा हा आणि हा हे अल्टरनेट अँगल्स आहेत ते पण कॉन्ग्रुएंट असतील. कुठलंही वापरा. अँगल HGS इज इक्वल टू अँगल DHP. याचं रिझन काय द्यायला आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. देअरफॉर अँगल HGS इज इक्वल टू 85 डिग्री. नंतर MGK हा 85 मिळाला. त्याचा हा व्हर्टिकली अपोजिट आहे. त्याची व्हॅल्यू पण 85. अँगल MGK इज इक्वल टू अँगल HGS व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore, angle MGK is equal to 85 degree. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सगळ्या व्हॅल्यू काढू शकतो. Now see the next example. Second, in figure we have given line P is parallel to line Q and these two lines, line L and M, are transversal. We have given some values of the measures of some angles 110 degree, 115 degree, and we have to find out the measures of angle A, B, C and D. व्हेरी इझी क्वेश्चन. खूप सोपं आहे. सहज आपण सॉल्व्ह करू शकतो. मागच्या एक्झाम्पलमध्ये जे केलं जो विचार केला तोच इथे करायचा. कुठंतरी एकापासून सुरुवात करा. या दोघांपासून सुरू केलं तर ही पेअर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच सप्लिमेंटरी दोघांची ॲडिशन 180. अँगल A अँड अँगल 110 आर angles in linear pair. म्हणजेच अँगल A प्लस 110 इज इक्वल टू 180 डिग्री. तिकडे सबट्रॅक्ट करा. हा अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110. A इज इक्वल टू 70 डिग्री. This is the first answer. Again, think about this. This is also linear pair. याला पण आपण दोघांची ॲडिशन 180 घेऊ शकतो. अँगल D प्लस 115 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. परत रिझन तेच. अँगल्स इन लिनियर पेअर
angles in linear pairs. Subtract करा. Angle D is equal to 180 degree minus 115. Therefore, angle D is equal to 65. Angle D is equal to 65. Now the remaining C and B again. This is pair of corresponding angles. ती करस्पॉन्डिंग होणार नाही कारण ऑलरेडी पॅरल लाईन्स ह्या नाही आहेत, तर पॅरल लाईन्स या दोन आहेत. मग आपल्याला याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, त्याचा विचार करू आपण. अगोदर या पेअरचा विचार करून घेऊ. C and 115 करस्पॉन्डिंग अँगल्स या पॅरल लाईन्स आहेत म्हणून ही करस्पॉन्डिंग. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. C and 15. Angle C plus 115 degree is congruent. Angle C and 115 degree are corresponding angles. Therefore, angle C is equal to 115 degree. त्याला तुम्ही रिझन देऊ शकता, corresponding angle test. नंतर एक राहिले फक्त B. आता B ची व्हॅल्यू काढायची असेल तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टीचा विचार करावा लागेल. जर या दोन पॅरलल लाईन्स आहेत, तर इथे असणारा एक अँगल किंवा हा जो आहे हा अँगल आणि हा अँगल, ही पेअर कोणती असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगलची. या दोन लाईन पॅरलल आहेत, मग ही ट्रान्सव्हर्सल असल्यावर ही करस्पॉन्डिंग होतील आणि करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट झाले की B सुद्धा आपल्याला मिळणार आहे. मग आपण एक काम करू, आपल्या सोयीसाठी याला आहे इथे जे आहे तर याला आपण काहीतरी T मानून घेऊया. हा जो अँगल याला T मानूया. अँगल A अँड अँगल T ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. अँगल A इज इक्वल टू अँगल T करस्पॉन्डिंग अँगल्स. रिझन देताना तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हटलं तरी काही हरकत नाही. मग A जो आहे A आपल्याला किती मिळाला होता? 70, म्हणजे T सुद्धा 70. देअरफॉर अँगल T इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल T इज इक्वल टू 70 डिग्री. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आता ती मिळाल्यानंतर आपण B काढू शकतो. इकडे लिहूया आपण किंवा इथे लिहिलं तरी चालेल. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल B इज इक्वल टू अँगल T इज इक्वल टू 70 डिग्री. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore, angle B is equal to 70 degree. This is the fourth value. Let us see the next example. Third, in figure we have given line L is parallel to line M, line N is parallel to P. या दोन्ही पॅरलल आहेत, या दोन्ही पॅरलल आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. आपल्या सोयीसाठी आपण एक काम करूया. इथे हा जो अँगल आहे याला P नाव देऊया. मग आता ही जी पेअर आहे ही पेअर लिनियर पेअर झाली. अँगल P अँड अँगल 45 डिग्री आर angles in linear pairs. मग काय होईल? अँगल P प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 180. 45 मायनस करा. अँगल P इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 45. देअरफॉर अँगल P इज इक्वल टू 135. P मिळाला. P वरून आता सगळे काढता येतील. आता ह्या लाईन पॅरलल असल्यामुळे ही पेअर जी आहे ती करस्पॉन्डिंग अँगलची आहे. जेव्हा लाईन्स पॅरलल असतात तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. अँगल P इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू 135 डिग्री. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट
करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. मग पी आपल्याला किती मिळाला आहे? 135. आता इथे सुद्धा या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही पण पियर काय झाली आहे? करस्पॉन्डिंग अँगलची आहे. म्हणजे परत तेच अँगल सी इज इक्वल टू अँगल पी इज इक्वल टू 135 डिग्री. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता उरली फक्त आपल्याला सी ए. हे तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. रिझन देऊन टाका. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आपल्याला ज्या व्हॅल्यू माहीत होत्या त्या फक्त ब्रॅकेट करा. इथे b इज इक्वल टू 135. इथे ब्रॅकेट करताना सीला ब्रॅकेट पाहिजे ऑलरेडी. ब्रॅकेट तिथे करू नका. अँगल p इज इक्वल टू 135 डिग्री. देअरफॉर अँगल c इज इक्वल टू 135. अशा पद्धतीने दिलेल्या सगळ्या अँगलची व्हॅल्यू आपण काढू शकतो. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. दिस इज स्टार क्वेश्चन. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन स्टार केलेले असतात. या स्टारचा असा अर्थ आहे की ते हॉट क्वेश्चन आहेत. हॉट म्हणजे काय? हायर ऑर्डर थिंकिंग. थोडंसं वरच्या लेवलला जाऊन विचार करावा लागतो. आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल आपण सोडवले त्याच्यामध्ये सरळ सरळ आपण फॉर्म्युला वापरत होतो, प्रॉपर्टी वापरत होतो, रूल वापरत होतो, थेरम वापरत होतो आणि सॉल्व करत होतो. कुठेही कन्स्ट्रक्शन वगैरे काही करायची गरज पडली नाही. या एक्झाम्पल हे सोडवताना आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागलं. काय तर हा जो रे एक्स वाय आहे हा आपण एक्सटेंड केला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला टी नाव दिलं. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागतं आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग त्याचं सोल्युशन काय येईल? सोल्युशन बघा. आता ही जी लाईन आहे पी क्यू आणि लाईन एक्स वाय ही पॅरलल आहे. लाईन पी क्यू इज पॅरलल लाईन एक्स वाय. हे गिवन आहे कारण फिगरमध्येच अगोदर आपल्याला सांगितलं आहे की पी क्यू आरच्या साईड्स आणि एक्स वाय झेडच्या साईड्स पॅरलल आहेत. मग आता जर ही लाईन एक्स वाय पर्यंत पॅरलल असेल तर ती एक्स टी पर्यंत पण पॅरलल असणार आहे. देअरफॉर लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन एक्स टी. मग आता ह्या दोन लाईन जर पॅरलल झाल्या आणि ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल मानली तर हा अँगल आणि हा अँगल ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर तयार होते. जर लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स टी आर. एक्स टी आर इक्वेशन नंबर 1 आणि त्याला आपण रिझन देऊ शकतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल थेरम किंवा नुसतं करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं तरी चालेल. करस्पॉन्डिंग अँगल थेरम इक्वेशन 1. सेम कंडिशन आपण या दोन याची करूया. वाय झेड पॅरलल क्यू आर. लाईन वाय झेड पॅरलल टू लाईन क्यू आर हा गिवन पार्ट आहे. वाय झेड आणि क्यू आर पॅरलल आहे म्हणजेच ही एक्स टी सुद्धा या वाय झेडला पॅरलल असेल. देअरफॉर लाईन एक्स टी पॅरलल टू लाईन क्यू आर. पुन्हा एकदा हा अँगल आणि हा अँगल या दोन लाईन्स पॅरलल आहेत. त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे ही अँगलची पेअर परत करस्पॉन्डिंग अँगलची झाली. म्हणजेच अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय टी आर. त्यालाच आपण म्हणू शकतो एक्स टी आर. इथं आपण एक्स टी आर घेतलाय तर याला एक्स टी आर म्हणायला काही हरकत नाही आहे. अँगल एक्स टी आर इक्वेशन नंबर 2 आणि रिझन पर्यंत तेच करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम. मग आता इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कम्पेअर केले तो दोघांची राईट साईड सारखी आहे.
म्हणजेच लेफ्ट साईडसुद्धा सारखी. देअरफॉर अँगल PQR इज कॉन्ग्रुअंट अँगल XYZ. अशा पद्धतीने जरी हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन असला, हॉट्स असला, तरीसुद्धा आपण सहज ते सॉल्व्ह करू शकतो. थोडंसं काहीतरी कन्स्ट्रक्शन करून आपल्याला त्याचा आन्सर मिळवता येतं. आता यातला जो एक्झाम्पल नंबर 5 आहे तो एकदम सोपा आहे. या अगोदर आपण जेवढे एक्झाम्पल घेतले ते जर तुमच्या चांगले लक्षात आले असतील, त्याचा तुम्ही चांगला सराव केला असेल, तर 5वा सोडवणं खूप सोपं आहे. त्यासाठी अँगल जसे आपण मानून घेत होतो तसे तिथे मानून घ्या. जरी दिलेले नसले तर ABCDEFGH आपल्याला जे हवं असेल ते मानून घ्या, म्हणजे ते एक्झाम्पल सोडवणं सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण 2.1 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला आहे. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.